निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने काल भोकरदन तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दयानंद जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांनी सदर पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीविषयी सविस्तर माहिती दिली आहे। यावेळी तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। निवडणुकीची घोषणा माननीय निवडणूक आयोगाने काल केलेली आहे। त्या अनुषंगाने ज्या आचारसंहिता ज्यावेळेस निवडणुकीची घोषणा होते त्या वेळेपासून लागू होते। आपल्या 18 जालना मतदारसंघामध्ये त्या अनुषंगाने जी काही पूर्वतयारी होती पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। त्याच्यामध्ये आपले जे MCCचं पथक आहे, जे आचारसंहिता पथक आहे, ते कालच ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि त्या पथकाला त्या माननीय निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या अनुषंगाने जे काम करायचं आहे ते कामही कालच चालू झालेलं आहे आणि त्याचं जे काही रिपोर्टिंग आहे कालपासून सुरुवात झालेली आहे। काल निवडणुकीच्या अनुषंगाने आपलं जे प्रथम प्रशिक्षण होतं, जे केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी असतील, जे ॲक्च्युअल पोलिंग स्टेशनवर जाऊन काम करणार आहे, त्यांचं पहिलं प्रशिक्षणही आपण काल व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे। त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या सूचना होत्या त्या आपण सूचना दिलेल्या आहेत। या पुढील कालावधीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जे 18 जालना मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जी पोलिंगची डेट आहे ती 13 मे आहे। त्याची जे नोटिफिकेशन आहे ते 18 एप्रिलला येणार आहे आणि 18 एप्रिलपासून ते 13 मेपर्यंत जे काही विविध प्रोसेस असेल ती प्रोसेस त्या कालावधीमध्ये होईल। तत्पूर्वी त्या 18 मेपर्यंत जी काही प्रोसेस आहे, आचारसंहिता आहे ती लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने जी काही कार्य आहे, जे जबाबदारी आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तींवर त्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आज तुम्ही येण्याच्या अगोदर सर्व जे तालुकास्तरीय दोन्ही तालुक्याचे जे HOD आहेत त्यांची मीटिंग आम्ही घेतलेली आहे। त्या आचारसंहिता अनुषंगाने ज्या गोष्टी त्या जे HOD आहेत, जे विभाग प्रमुख आहेत त्यांनी करावायच्या आहेत त्याची त्यांना सूचना दिलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे। माझ्याबरोबर आपल्या ज्या उपविभागीय पोलीस अधिकारी तेही उपस्थित आहेत। लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीबद्दल त्यांची आणि आमची एकत्रित मीटिंग झालेली आहे आणि सर्व कोऑर्डिनेशननी त्या गोष्टी करण्याचं त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व गोष्टी त्या अनुषंगाने होते। आता या पुढील काळामध्ये ज्या काही गोष्टी ज्या घटना घडतील त्याच्याबद्दलची जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया कक्षही स्थापन केलेला आहे। मीडिया कक्षामध्ये सपकाळ आहे आणि बाकी जे 2-3 माणसं आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळली जाईल। पण त्याचबरोबर आपण एक व्हॉट्सअप ग्रुपही तयार केलेला आहे। तुमचे जे अधिकृत प्रतिनिधी असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आणि एकेकाला फोन करून सांगण्यापेक्षा एकत्रित जी माहिती आहे तुमच्या ग्रुपवर तुम्हाला पोहोचवण्यात येईल। कालची बातमी मला वाटतं 2-3